हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेना शिंदे गट विधानसभेच्या 126 जागा लढवण्याच्या तयारीत। 100 जागांसाठी निरीक्षकांच्या बैठकीत नेमणूक। भाजप 2 दिवसात सर्व विधानसभा जागांचा आढावा घेणार। महायुतीत भाजपने 160 ते 170 जागा लढवण्याचा नेत्यांच्या बैठकीतून आग्रह। जिंकून येणाऱ्या जागांवर भाजप दावा करणार। महायुतीत 80 ते 85 जागांवर अजित पवार गटाचा दावा। विधानसभेत अजित पवार गट 288 मतदारसंघाचा सर्व्हे करणार। विधानसभा निवडणुकीसाठी मवियात 96-96-96चा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। पवार आणि ठाकरे गटाचं जागावाटप निश्चित तर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा। सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरला। लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। तर मविया 280 जागा जिंकणार, राऊतांना विश्वास। पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद। 99% जागा काँग्रेस लढवणार। काँग्रेस नेते अभिजित वंजारींची माहिती। विधानसभेलाही मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदेमध्ये सामना रंगण्याची शक्यता। मुंबईत 36 पैकी 25 जागांची ठाकरे गटाची मागणी। तर महायुतीतून मुंबईत 17 जागांसाठी शिंदे गट आग्रही। अजितदादा महायुतीत राहतील ही अपेक्षा, पण राजकारणात काही होऊ शकतं। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा। महायुतीत लढायचं, एकमेकांवर टीका करणं टाळा। बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या नेत्यांना सूचना। भोसरीत दादा गटाचे अजित गव्हाणे पवार गटात गेल्याने ठाकरेंची कोंडी झाल्याची चर्चा। भोसरी विधानसभेसाठी आग्रह शेवटपर्यंत ठेवणार, राऊतांचं बैठकीत वक्तव्य। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा। ठाकरे गटाला निधी स्वीकारण्यास परवानगी। केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी। ऑक्टोबर आधी दिल्लीतलं सरकार बदलणार। राज्यात मवियाचं सरकार येणार, खासदार सुप्रिया सुळेंचा दावा। शरद पवार गटाकडून करमाळा विधानसभेसाठी नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा। हिंसाचार झालेल्या विशाळगडावरील गजापूर गावात अजित पवारांकडून पाहणी। दंगल प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन। तोडफोड झालेल्या ठिकाणी शासनाकडून 25,000ची मदत। दंगल थांबवता आली असती, पण थांबवली गेली नाही। खासदार शाहू महाराजांचा सरकारवर निशाणा। तर माफी मागायला नव्हे, मदत करायला गेलो। व्हायरल व्हिडिओवर शाहू महाराजांचं स्पष्टीकरण। जरांगेंची प्रसाद लाड यांना शिवीगाळ। प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना जरांगेंचा तोल सुटला। मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय। जरांगेंनी चर्चेला यावं, आमदार प्रसाद लाड यांचं आव्हान। एवढं प्रेम आहे तर लाड यांनी फडणवीसांसोबत लग्न करावं। प्रसाद लाड यांच्यावर जरांगे संतापले। जातीसाठी लढतो, माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा इशारा। जरांगेंचं संतुलन बिघडलं। मी जे बोललो ते त्यांना झोंबलं असावं, मात्र जरांगेंनी मला दिलेल्या शिव्या या समाजालाच लागल्या। प्रसाद लाड यांचा पलटवार। विधानसभेत मी काँग्रेसकडून तिकीट मागणार, आमदार झिशान सिद्दीकी ठाम। विधान परिषदेत बदनामी झाल्याचाही सिद्दीकींचा आरोप। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर केल्याची माहिती। मनोरमा खेडकर वादग्रस्त आयएस पूजा खेडकरची आई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।